हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठीच रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहेत फराळाचे धपाटे. तर फराळाचे धपाटे करण्यासाठी आपण इथं पहिले घेतला आहे 1 वाटी शाबू आपण असा कढईमध्ये टाकून द्यायचा आणि असा लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे. असा लाल होईपर्यंत लालबुंद झाला आहे आपला शाबू, तुम्ही बघू शकता आता इथं. तर याच्यामध्ये घालत आहे मी 1 वाटी भगर पण आपल्याला भाजून घ्यायची आहे, शाबूसोबत चांगली परतून घ्यायची याला. तुम्ही बघू शकता मी कसे याला चांगलाच खरपूस भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी तर गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवली आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं आपलं भाजलेलं आहे याला आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बॅटर जे आपण केलेलं आहे पूर्ण आपण काढून घेऊयात, भाजलेलं मिश्रण आपलं. आता याला आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. बघू शकता तुम्ही अशी पावडर केली आहे मी. आता इथं मी 2 घेतलेत बटाटे चांगले अशी त्याची वरची साल जी आहे ती सोलून घ्यायची. दोन्ही बटाट्याची मी वरची साल जी आहे पहिले सोलून घेणार आहे. बघू शकता दुसराही बटाट्याची साल तशीच आपल्याला सोलून घ्यायची आहे. आता इथे मी एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये आपल्याला जे आपले सोललेले बटाटे होते त्याला एकदम व्यवस्थितपणे असं खिसून घ्यायचं. दोन्ही बटाट्यांना खिसून घ्यायचं आहे. बारीक याच्या साईडनं खिसायचे, खिसणीच्या जाड याच्याकून खिसायचं नाही, बारीक याच्याकून खिसायचं, ज्याने की असं आलू पूर्णपणे शिजून पण जातो आणि दिसायला पण असं छान दिसत नाही जास्त आलू. आपण दुसरा पण बटाटा तसाच आता खिसून घ्यायचा. मी इथे एका बाउलमध्ये पूर्ण खिसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कसं खिसते मी, तसंच त्या प्रकारे अशी ह्याच याच्याने खिसून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर मी तिच्यामध्ये घातलं 1 चमचा मिरची कुटलेली, जे आपण बारीक केलं होतं मिश्रण ते 1 चमचा 2 चमचे मी इथं आता शेंगदाण्याचा कूट घातला आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याला चांगलं असं एकजीव होईपर्यंत आता मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये घालून थोडं करत पाणी घालायचं. याला पाणी खूप जास्त लागतं कारण की आपण याच्यामध्ये जे आहे शाबूचा वापर केला आहे. शाबू खूप पाणी पिते आणि आपल्याला त्यामुळे पाणी जास्त लागते. लगेच हे बॅटर सुकून जाते, तुम्ही बघू शकता. आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे. पूर्ण मला इथं 1.5 ग्लासच्या वर पाणी लागलं होतं एवढ्याच बॅटरला. याचं थोडंसं जास्त घट नाही होऊ द्यायचं, असं पातळ बॅटर करायचं आहे आपल्याला. मी जसं करते तसंच त्याच प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं. व जास्त पण पातळ झालं तर पराठे येत नाही, तर जास्त जर घट झालं तर नुसतेच असं कडक होऊन जातात. याला पाणी खूप लागते, जेवढा हे रेस्ट घेते तेवढंच हे पाणी पण पिते. शाबूची अशी आपण बारीक पेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे पावडर केलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी जास्त लागते आणि शाबू फास्ट पाणी घेतो. त्यानंतर मी इथे एक पॅन घेतला आहे. पॅनवर आपल्याला असं तेल घालायचं आहे. आता पूर्ण तेल घालायचे, म्हणजे असं पाणी शिपल्यानं पॅन जे पचते आपला तवा, आणि त्याच्यावरती तवा पचल्याने काय होते पराठा ते चिपकत नाही. त्यानंतर आपल्याला जे केलेलं आपलं मिश्रण आहे ते घालायचं आणि हाताच्या साहाय्यानेच त्याला असं पांघळून घ्यायचे. पूर्ण गोल आकारामध्ये घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता या प्रकारे असं पूर्ण याला असं पांघळून घ्यायचे. कुठं नसलं तर असं व्यवस्थित तिथं लावून द्यायचे थोडंसं मिश्रण घेऊन. त्यानंतर असं वरतून असं तेल टाकायचं, ज्याने की ती चिपकू नाही साईडनं पण. तर मी ते सर्व साईडनं असं थोडं तेल सोडणार आहे. आता हे असं झालं, त्याला साईडनं असं आपल्याला असं हे करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता शिजत आलेला आहे पराठा. आता याला आपण असं हलक्या हाताने काढून आता पलटवून टाकूयात. जोपर्यंत ते खालून असा मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटवायचा नाही, नाहीतर आपण जर जबरदस्ती जर त्याला पलटवलं तर ते तुटतो.
आणि शाबूचे याची उपवासाचे हे शाबूचे पराठे असतात हे पहिलेच जास्तच नाजूक असतात. याला थोडं जरी निष्काळजीपणा केला तर हा लगेच तुटून जाते. त्याच्यानंतर दोन्ही साईडनं आपल्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनं मी असं खरपूस भाजू देणार आहे. खरपूस भाजल्याने अजून याची चव वाढते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझा हा पराठा तयार झालेला आहे. माझी रेसिपी आमटीसाठी मी इथं हे आमटीचं मिश्रण तयार करून घेतलं होतं. तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि आपण हे बॅटर याच्यामध्ये आता टाकून देऊयात. तर थोडंसं मी अजून आमटीमध्ये जे आहे पाणी घालणार आहे. आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घालून याला मस्त असं शिजायसाठी सोडून देणार आहे. तर आपली आमटी पण बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे अशी तयार झाली आहे. आमटी एकदम सोप्या पद्धतीत मी तयार करते आणि खायला एकदम अशी चविष्ट लागते. तुम्ही पण अशी आमटी करून बघा. त्याच्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हे खायला एकदम भारी होते. जर तुम्हाला शाबू खाऊ साबुदाणा खिचडी खाऊन नुसता कंटाळा आला असेल तर हे एक नंबर लागते खायला. नक्की प्रयत्न करा, करून बघा. थँक्यू.